परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। गंगाखेड तालुक्यातील महारापुरी येथील 71 हेक्टर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी गायरान धारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून या नोटिसा रद्द करण्यात याव्यात आणि प्रकल्प रद्द करण्यात यावा यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे संघटक यशवंत भैया भालेराव, सचिव माधव जमदाडे, युवा अध्यक्ष किरण घोंगडे, मधुकर झगडे, ज्येष्ठ नेते वैजनाथ वावळे, जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी हे उपस्थित होते। जर हा प्रकल्प रद्द झाला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता। आंदोलनात महातपुरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे, गंगाखेड, जिल्हा परभणी। छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत श्री शिवालाल महाराजांचा, अरे गायरानाच्या हक्काचं, अरे गायरानाच्या हक्काचं। या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानं आणि त्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रिपब्लिकन सेना महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे। रिपब्लिकन सेना महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे। त्याचाच एक भाग होता या ठिकाणी हा महातपुरी येथील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ग्रामस्थांचा, जे की मागच्या 40-50 वर्षापासून या ठिकाणी आमचे मागासवर्गीय बांधव आंबेडकरी अनुयायी गायरान जमीन अतिक्रमण करून खात आहेत। त्यांच्याकडं आम्ही प्रशासनाकडे खूप मागणी केली वेळोवेळी किंवा आम्हाला मालकी हट्टी देऊन द्या म्हणून पत्रव्यवहार केला, तोंडी चर्चा केली, पण ते झालं नाही। आज महातपुरीच्या गायरान संदर्भात 68 लोक जे गायरानधारक आहेत त्यांचं गायरान नियमित करून देण्यासाठीचा हा रास्ता रोको होता। त्याचबरोबर या ठिकाणी वडर वस्ती एक आहे, जी वडर वस्ती आणि बंजारा समाजाची वस्ती आहे। ह्या 2 वस्त्या पाडण्यासाठी शासनानं घाट घातलेला आहे। आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं शासनाला असा इशारा देतो की आमचे गायरान नियमित करा आणि त्या वस्त्यातल्या एकही घराची एकही वीट आम्ही काढू देणार नाहीत। तुम्ही आमचं तिथं रक्त सांडलं तरी चालेल, आम्ही गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आम्ही तिथलं कुणाचंही घर पाडू देणार नाहीत। आणि म्हणून शासनाने हा जो नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो रद्द करावा। कारण गंगाखेड तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 400-500 एकर जमीन आहे, जी नापीक आहे, माळरान आहे। त्या जमिनीवर काही उत्पन्न होत नाही। मग महातपुरीची जमिनीवर का सौर ऊर्जा घ्यायचं आहे? कारण तिथं जमिनीचं तिथं उत्पन्न होते। लोक कुणा 1 एकर आहे, कुणा 1.5 एकर आहे, कुणा 2 एकर आहे, मागची 40-50 वर्षापासून ही लोक काढतायत। मग इथंच ही जमीन सौर ऊर्जाला पाहिजे कशासाठी हट्ट आहे शासनाचा, आणि आम्ही तो शासनाचा हट्ट पुरवू देणार नाहीत। काय हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे काय आदेश असतील त्या आदेशाचं जे उल्लंघन चाललेलं आहे, आदेश वेगळा आहे आणि त्या आदेशाचा नावाखाली प्रशासन या ठिकाणच्या मागासवर्गीय जमिनी काढून घेण्याचं काम केलं आहे, ते आम्ही होऊ देणार नाहीत। आणि रिपब्लिकन सेना या आंदोलनाला नेतृत्व करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष किरण घोंगडे आहेत, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव माधव जमदाडे आहेत, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे राजकुमार सूर्यवंशी आहेत। यासोबत आमचे महातपुरी येथील सगळे नेते उत्तम डबडे आहेत, हनुमानराव डबडे आहेत, मुस्तफाबाई आहेत, अकबरबाई आहेत, आमचे छायाबाई अमोल डबडे ग्रामपंचायत सदस्य आहेत, आमचे रमेशराव डबडे आहेत। तुम्ही यापुढं आम्ही महातपुरी येथील ग्रामस्थांचं नियमित केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत आणि शासनाला तिथं सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार आहेत। धन्यवाद। महामार्ग रोखण्यात आलेला आहे, नेमक्या काय मागण्या आहेत? आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रिपब्लिकन सेनेचे प्रदेश संघटक यशवंत भैया भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आज महातपूर फाट्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आणि प्रामुख्यानं महातपूर येथील जे गायरान जमीन आहेत, ज्या गायरान जमिनी 40-45 वर्षापासून आमच्या मागासवर्गीय लोकांच्या ताब्यामध्ये आहेत, त्या ठिकाणी लोक आमचे वास्तव्यास पक्के घर बांधून राहतात व जमिनी कसून खातात। परंतु त्या ठिकाणी या जिल्ह्याचं प्रशासन आणि तालुक्याचं प्रशासन या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प यांच्या नावाखाली ते या ठिकाणी दडपशाही करत आहेत।
ते ताब्यात घेऊची पाहत आहेत, परंतु रिपब्लिकन सेना निश्चितपणे एकही इंचही जागा शासनाला देणार नाही. शासनाचा जो सौर ऊर्जा प्रकल्प त्यांनी इतर ठिकाणी हलवावा आणि ही जागा कायमस्वरूपी मागासवर्गीय ताब्यात राहावी अशा प्रकारे रिपब्लिकन सेनेची आजची मागणी होती आणि त्या मागणी निश्चितपणे शासनाने पूर्ण करावी, अन्यथा रिपब्लिकन सेना यापेक्षाही या जिल्ह्यामध्ये मोठं रास्तारोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही म्हातपुरी येथील गायरानधारक आहेत आणि आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. सरकार आम्हाला नोटीस पाठवित आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या लेकरा बाळांना काय खाऊ घालायचं यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. अन्नाचं झालेलंच पाहिजे. किती वर्षापासून आम्ही 35 वर्षापासून करून 35 का 40 वर्षापासून करून खातो आम्ही. हे आमच्या नावचे झालेच पाहिजे. आणि आता अचानक कसं काय नोटीस आता अचानक सरकार आम्हाला नोटीस पाठवित आहे, तर आम्ही आता काय करायचं? आम्हाला नावचं सगळं झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आता शासनाने नाही केलं शासन आम्हाला द्यायच पाहिजे पुरावा हे. लोकनायक न्यूज